अवघ्या 2 महिन्यावरती येऊन ठेपलेला आहे आणि त्यातच वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलभराव होतो। कारण याचं कारण आहे की भूमाफियांनी केलेला माती भराव। याचं जिवंत उदाहरण दाखवण्यासाठी मी एपीएस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे। आपण जर बघितलं तर आपण आता वसई पूर्वेच्या राजवली या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास भूमाफियाने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माती भराव करून या ठिकाणी चाळीचं कंस्ट्रक्शन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। ही जर जागा जर बघितलं तर ही सरकारी जागा असल्याचं देखील ग्रामस्थांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि बाजूला जर बघितलं तर ही मिठागृहाची मोठी लँड आहे आणि याच जागेवरती भूमाफियांनी जे चाळींचं फाउंडेशन जे आहे हे या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे आणि मँग्रोवच्या झाडांची कत्तल करून या सरकारी जागा, गुरुचरण जागा, त्याचबरोबर आदिवासी जागा या कुठेतरी या भूमाफियांनी दादागिरी करून या ठिकाणी बळकावले असल्याचा आरोप देखील या ठिकाणच्या स्थानिकांनी व्यक्त केलेला आहे। आपण समोर जर बघितलं तर जो वसईचा पट्टा आहे हा हरित वसई असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत असतं। परंतु जर बघितलं तर खऱ्या वास्तवामध्ये तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माती भराव करून जे प्रशासन आहे या प्रशासनाच्या संगनमतानेच हे काम सुरू असल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। समोर जर बघितलं तर या ठिकाणी MSCBच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि विद्युत पुरवठा देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। परंतु जर अशा पद्धतीने जर अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट होत असेल आणि प्रशासन जे महसूल प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, त्याचबरोबर महावितरणाचं प्रशासन असेल, या सर्वांच्या संगनमताने खुलेआमपणे आज वसईच्या राजिवली या परिसरामध्ये हे बांधकाम सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक गावकरी आहेत। काका, काय सांगणार, कशी परिस्थिती आहे या ठिकाणी? ही परिस्थिती पूर्ण बिकट झालेली आहे, वाईट आहे। आता ही माझी 2014 पासून बिल्डिंगचं काम चालू आहे। बिल्डिंग माझी स्वतःची आहे। या बिल्डिंगला आता ही चाल माफिया बनेल ते बरं होईल का? ही जागा अनधिकृतपणे सर्व जाते, सरकार जमा होते आणि ह्या लोकांनी माझे मँग्रोव्ह लावलेले, ऑस्ट्रेलियन साग लावलेले, ते सर्व झाडं तोडली या लोकांनी। पूर्ण 80 वर्षापूर्वी माझी चौथी पिढीपासून आम्ही जमीन लावत असताना ती जमिनीवर ह्या लोकांनी झाडं तोडून माझी कत्तल केली झाडाची। काका, तुम्ही काय सांगणार? या ठिकाणी आपण अनेक प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे। काय नेमका पत्रव्यवहार होता, काय म्हणणं आहे आपलं? जेव्हापासून भरणी चालल्यापासून मी पत्रव्यवहार करत आलेलो आहे। स्थानिक तलाठी ऑफिस, सर्कल, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला पण, नायगाव पोलीस चौकीला पण मी लेटर दिला। संजय आजारची वार्ता पण केली मी का अशी भरणी होत आहे आणि हे लोक गुंड पद्धतीने येऊन रस्ता नसताना दादागिरी करून हे वारंवार 30-40 माणसं घेऊन येऊन दादागिरी करतात। चाली हे लोक परप्रांतीय बांधत आहेत, पण आता त्यांनी संघटनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून रस्ता खुला करण्याची दादागिरी करतात। 1972 पासून हा खाडी माझ्या ताब्यात असून 100 एकर जागा होती। याच्यात खारं पाणी येऊ नये म्हणून मी बांध बांधलेला होता। या बांधावर जाण्यासाठी प्रशांत पांडुरंग वर्तक आणि इतर भूमाफिये येऊन दादागिरी करत आहे। वारंवार बदलून माणसं हाणून, त्याचे माझ्यावर व्हिडिओ पण आहेत आणि फोटो पण आहेत। हे फोटो मी पोलीस स्टेशनला पण दिलेले आहेत, तरी पोलीस स्टेशनचं काही दखल घेतली नाही आणि जिल्हा अधिकाऱ्याला दिले। मँग्रोव्ह तोडलेले आहेत, त्याचा पंचनामा झालेला आहे, सरकारने पंचनामा केला आहे आणि मँग्रोव्ह कमिशनरने येऊन सांगितलं आहे की याच्यामध्ये तीव्र नव्हती, असं त्यांनी पंचनामा केलेला आहे। म्हणजे मँग्रोव्ह कमिशनरने किती पैसे खातात याच्यावर आपल्याला समज। सर्कल एक अधिकारी येऊन तो तीव्र आहे असं घोषित करतो आणि त्याचं छायाचित्र मागवलं आहे आणि मँग्रोव्ह येतात आणि ते पंचनामा करतात, याच्यामध्ये मँग्रोव्ह दिसून येत नाही असं सांगतात। तर किती पैसे दाबून हे काम चाललेलं आहे। मी नगरपालिकेला तोडक कारवाईसाठी दिलेलं होतं। आता मोठी सुट्टी गेली होलीची, त्याच्यामध्ये भरपूर बांधकाम झालेलं आहे। आता मागच्या शनिवार रविवारी पण त्यांनी भरपूर बांधकाम केलेलं आहे। एक रूम होता तेव्हापासून मी अर्ज करता आलो, पण काही दखल घेत नाही। प्रशासन काय याकडे कानाडोळा करते? प्रशासन सांगते महसूल विभागाची जागा आहे, त्याच्यामुळे आम्ही काय करू शकत नाही। जिल्हा अधिकारी सांगतात, तहसीलदार सांगतात की महसूल आमचा विषय नाही, हा नगरपालिकेचा विषय आहे। तर मी नगरपालिकेला विनंती अर्ज केला की तुम्ही तरी तोडक कारवाई करा, पण तसं काय होत नाही। नगरपालिका सांगते आमचा विषय नाही, हा महसूल खात्याचा विषय आहे। म्हणजे दोन्ही माणसं हात वर करून ही मजा बघत आहे। म्हणजे याच्याकडे असं वाटतंय की यानं काहीतरी पाठपुरावा केला असेल आणि यानं पैसे दिले असतील, या हेतूनच काम चालू आहे, यांच्या हेतूनच काम चालू आहे। तुम्ही काय सांगणार काका? मी एवढं सांगू शकतो की इथे भरणी मातीचा भराव केल्यामुळे आमच्या राजावली गावाला धोक्याची घंटा दिलेली आहे। कारण तो भरणीमुळे पाणी पाणथळ जागा ही पाण्याने भरणी केल्यामुळे हा पाणी इथे गावामध्ये किंवा इथं बिल्डिंगला त्रास होऊ शकतोय।
कृपया महानगरपालिकेने व तहसीलदारने यांच्यावर रीतसर कारवाई करून हे हटवण्याची विनंती करतोय. निश्चित आपल्यासोबत काही राजकीय पदाधिकारी देखील आहेत. सर, तुम्ही काय सांगणार? याआधी देखील 2018 राजवली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चाळी माफियांनी धावदोस माजवला होता आणि पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती होते. 2018ला राजावली भागात म्हणजे वाघरालपाडा बाजूलाच आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत चाली झालेल्या आहेत. त्याच्यात फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, महसूल खाते आहे, महानगरपालिका आहे, असे प्रशासन असताना तिथे अनाधिकृत चाली झाल्या आणि त्याच्यावर कारवाई झाली. आता तिथे परत त्याच चाली बनवण्यात आहे आणि तीच पोझिशन आता इथं बघितलं तर राजावलीच्या तलावाच्या बाजूला शेजारी बघितलं तर या आजचाच भराव करून मोठ्या प्रमाणात बाजूला बघितलं तर चांगलं मिठागर आहे, हरितपट्टा आपल्या वसई गावाचा आपला हरितपट्टा आहे, नदी आहे, खाडी आहेत चांगल्या आणि इथे भराव करून त्यांनी लाखोची म्हणजे आता भराव करून त्यांनी महसूल बुडवलेला आहे. हा महसूल जातो कुठे? आज महानगरपालिकेला विचारलं का आपल्याकडे महसूल आहे, टॅक्स आहे का, तर त्यांच्याकडे महसूल नसतो. मग महसूल जातो कुठं होता? हा कोणाच्याकडे जातो? हा यांच्याकडे जातो. इकडे स्थानिक आमदार आहेत, त्या स्थानिक आमदारांना त्यांनाही मला वाटते हाताशी घेतले असेल. कारण इथे जर त्या गावकरी स्थानिक लोकांनी जर आपला रस्ता सांगितला का बाबा माझ्या शेतातून रस्ता काढू नये तर जबरदस्ती संघटनेचं आंदोलन केलं जातं. त्यांना दादागिरी श्रमजीवी संघटनेचं आंदोलन केलं जातं, अशी धमकी दिली जाते. असे स्थानिक लोक बोलतात कारण त्यांना त्रास व्हावा लागलेला आहे आणि किती बघितलं तर हजारो संख्येने आता चाली होतील. हा महसूल जाणार कोणाच्या खिशात? 5 वर्ष महानगरपालिकेत सत्ता नव्हती, आता सत्तेदार आलेले आहेत, विरोधक पक्ष पण आलेले आहेत. आता 4 नगरसेवक आले, ते 4ही नगरसेवक लक्ष देतील का या ठिकाणी? एवढं मोठा भराव चालवला आहे कोणाचा आहे? आणि महसूल इथे भरणी केलेली आहे, हा महसूल गेला कुठे? या भरणीची रॉयल्टी आहे. मिठागराची जागा या ठिकाणी आहे आणि याच बाजूला खाजण जमिनीच्या या ठिकाणी ही माती भराव होते. हे इथे मिठागरची जागा आहे, खाजण जमीन आहे, गुरुचरण जागा आहे, महाराष्ट्र शासनच्या जागा आहेत, रिझर्वेशन आहेत. कोणी लक्ष देत नाही, सर्व पटलेले आहेत. आता तुम्ही बघितलं हवेला भराव चालू आहे, इकडे भराव चालू आहे, बिंदासपणे राजरोजपणे चालू आहे. कोण हे लोक कोण भराव करतात? हे अधिकारी पण आहेत आणि इकडचे स्थानिक पुढारी पण आहेत. त्यांना बोलायची सांगायची गरजच नाही. कारण वरून फोन आला हे माझा आहे, इथून फोन आला माझा आहे, संपला विषय. कोण कारवाई करत नाही. कसा फटका बसेल याला? जर उद्या जर भविष्यात जर इथं पाणी जर साचला तर या गावकऱ्यांना पाण्याचं सामोरे जायला लागणार आहे, गावात नुकसान होणार आहे. त्याला जे पण कुठले नुकसान झालं, काय झालं तर त्याला सर्व्हिसची जबाबदारी प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, महसूल खाते असेल, फॉरेस्ट याच्यात बघायला पाहिजे. फॉरेस्टने बघायला पाहिजे. नवीन शेतीच्या जागा आहेत, नवीन शेती त्या ज्या वाघरापाड्यात त्या तोडलेल्या तिथं पण चाली झाल्या, आता इथे पण चाली झालेल्या आहेत. लक्ष द्या, नाही तर संयुक्त म्हणून कारवाई करावी ना यांनी. आमदारांनी लक्ष द्यावं, इकडच्या स्थानिक इकडच्या नगरसेवकांनी लक्ष द्यावं, इकडच्या नेते मंडळींनी लक्ष द्यावं. काही इथे चाललेला जो महसूल आहे तो महानगरपालिकेत जावा, चांगली कामं होतील. पण हे कोणाच्या नाही, ह्यांच्या स्वतःच्या खिशात कसा जाईल हे त्यांचा आज तो झालेला इलेक्शनचा खर्च आहे ना ते काढण्याच्या प्रयत्नात आहे. निश्चित आपण जर बघितलं असेल तर जी परिस्थिती आहे अतिशय भयावह परिस्थिती आहे. आपण जर या जागेवरती जर बघितलं तर अक्षरशः भूमाफियांनी मोठ्या प्रमाणामध्ये माती भराव करण्यात आलेला आहे. फाउंडेशन हे चाळीचं सुरू आहे. MSCB कडून ट्रान्सफरम अक्षरशः या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या अनलिगल कामाला देण्यात आलेलं आहे. परंतु प्रशासन याकडे कुठेही कारवाई करत नसल्यामुळे जे स्थानिक गावकरी आहेत आणि यांच्यामध्ये एक तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे. त्यामुळे आता नेमकं या सर्व घटनेकडे महसूल प्रशासन, महापालिका, वन विभाग आणि त्याचबरोबर इतर प्रशासन या चाळ माफियांना रोखण्यासाठी काय पाऊल उचलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु येत्या पावसाळ्यामध्ये वसई, विरार, नालासोपारा परिसरामध्ये या भूमाफियांनी केलेल्या माती भरावामुळे मोठा जलभराव होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई.